जर महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जात असेल आणि 2 दिवस उलटूनही सर्व आरोपींना अटक होत नसेल तर सर्वसामान्यांच्या लेकींच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे। क्रीडा आणि युवा कल्याण खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगरच्या कोथळी गावातल्या जत्रेमध्ये टवाळखोरांनी छेड काढली। या प्रकरणी अजूनही सर्व आरोपींना अटक होत नसल्यामुळे स्वतः रक्षा खडसेंना पोलीस ठाणं गाठावं लागलं। छेडछाड प्रकरणी 5 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र छेडछाड करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोप खडसे कुटुंबियांकडून करण्यात आला। झालीच पाहिजे, मी तर त्याशिवाय मी नाही मानणार। कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं ह्या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही। मग इथे मी आज त्या संदर्भात लेटर पण देते, मी सीएम साहेबांशी पण बोललेली आहे, पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे त्याला उचलून आणा, आमचं ते म्हणणं। त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालं तिथून। तर रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी पियुष मोरे नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तो शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं समजतंय। या पियुष मोरेला फोन लावत रक्षा खडसेंनी जाब विचारला। ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतीये, मात्र एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। कुठे पियुष? हा ताई, चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याचा सपोर्ट करतात रे। थोडं ते लाज वाटतात का तुम्हाला? व्हिडिओ वगैरे नाही काढला ताई, त्यांनी व्हिडिओ काढला तर पोलीस ऐक, तू जरा सपोर्ट वगैरे नाही केला ताई आम्ही। हा बोला, तू ऐक जरा। हा, जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे। बहिणी सारखी नाही, बहीणच आहे, पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला। हा ताई बोला, ऐकतो का जरा? हा, तिथे त्या थोबड्यात लावले पाहिजे ना 2-3। नाही बरोबर आहे, पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई, असं त्यांनी सांगितलं नाही। पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं काही असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसाला। आली ना धिंगाणा करून ठेवल, बरं हे लक्षात ठेवा। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हो ताई बरोबर आहे, ती तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही। थोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही? नाही, आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो, तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकते, एवढंच बोलला ताई। केलं तर काय बिघडलं? ती माझी मुलगी होती, तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे। हा, तुमची काय आमची काय एकच आहे ताई, त्याच्याबद्दल काही विषयच नाहीये। तुम्हाला काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते। नाही आम्ही काही त्याला बसलेले म्हणजे तिथूनच गेले ताई, आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात ताई। काय तर त्यांचेच लोक होते ना, त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं होते सर्वने। पियुष तुझ्याकडनं तरी मला नाही मी तिथं असं काही कोणत्याही पक्षात जा, कोणत्याही वगैरे, पण जरा माणुसकी ठेवा। नाही सपोर्ट वगैरेचा विषयच नाही ताई। आणि त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं, त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करण्यापेक्षा कंप्लेंट केली पाहिजे होती। पडली जर माझ्या मुलीच्या त्यांनी नंतर सांगितलं ते, हे पण हा विषय पण माहिती नव्हता ताई। बोलला नाही, मी नाही बोललो ताई, त्याला विचारा चोपडेला, मी त्याला बोललो नाही। आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय, पहिले तर विषय माहिती नव्हता, आम्ही तिथंच उभे होते खालती, ते सर्व झाल्यानंतर त्यांनी विषय सांगितला। मी पोलीस स्टेशनला खेच, मी सगळ्यांना तुमचे नावं टाकणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही। तुम्हाला त्या आमदाराकडे जायचं की कोणाकडे, शिंदे साहेबांकडे जायचं? घरच्यांच्या काय चुकीचं केलं नाही? तुझा काय अधिकार त्या पोलिसाला बोलायला? काय बोललो मी? काय बोललो त्याला? काय अधिकार बोललो नाही त्याला? हो, काहीच बोलला नाही तिथे, ते फक्त आज मी तिथे नाहीये। चोपडेला विचारा, मी त्याला पियुष हे बघ, तू विसरू नको, तुझ्या माझे उपकार आहे। जर माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये ह्या पद्धतवर आला असेल ना, तू तुला सोडणार नाही, लक्षात ठेव। तुम्ही असं काही नाही। आणि तर या छेडछाड प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। शिंदेंचा वगैरे असा कोणी कोणाचा नसतो असा दावाही चंद्रकांत पाटलांनी केलाय। खडसेंच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांनी हे स्पष्टीकरण दिलं। खऱ्या अर्थाने छेडखानी करणे किंवा या संदर्भामध्ये झालेल्या प्रकाराची निषेध नोंदवला पाहिजे आणि त्यांनी आज गुन्हा दाखल केला आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सूचना दिलेल्या आहे। तात्काळ अटक करा, कठोर कारवाई करा आणि आम्ही मागणी करतो की फास्टॅगवर चालून त्याच्यावर खऱ्या अर्थाने दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। जे असतील दोषी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी आमची पण आहे।
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणाची सविस्तर दखल घेतली आहे। आरोपी हे विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। मात्र पक्षाचं नाव घेणं त्यांनी टाळलं। तर एकनाथ खडसेंनी स्थानिक लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे असा प्रश्न उपस्थित करताना अप्रत्यक्ष शिंदेंच्या शिवसेनेकडे बोट दाखवलंय। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। या ठिकाणी कृषिका आणि त्याच्या मैत्रिणींना जी छेडखानी काढली, ज्यांचा व्हिडिओ काढण्यात आला, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी होते। ही गोष्ट खरी आहे। मी सांगितलं होतं त्या ठिकाणी की स्थानिक लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे तुम्हाला माहिती आहे। दरम्यान मुक्ताईनगरच्या जत्रेमध्ये झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणावरून सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। याच्यामध्ये तो जो टवाळखोर आहे त्याच्यावर अगोदरच गुन्हे दाखल आहेत। आज देखील सकाळी स्वतः केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या मुक्ताईनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले होत्या। मी स्वतः तिथले PI मोहिते आहेत, त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला। तातडीने गुन्हा त्यांच्यामध्ये नोंद होतोय आणि पोलिसांचं पथक देखील गेलेलं आहे। आरोपीला अटक देखील केलं जाईल। राजकारण गेला खड्ड्यात। जर राजकीय कार्यकर्त्यांनी असं छेडछाडी केली असेल तर मी आमचीच सरकारला विनंती करेन की त्या पक्षाचे कार्यकर्त्यांना चौऱ्यावर आणून त्यांना कडक कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे आणि फाशीवर पोहोचवलं पाहिजे। अशा एखादा अपवादात प्रकार घडतो तो निंदनीयच आहे, त्याचा निषेध केला पाहिजे। मला वाटतं माननीय गृहमंत्री महोदयांनी, विद्यमान आमचे नेते मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात जनतेला आश्वासित केलेलं आहे आणि मला वाटतं अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्या प्रश्नाकडे राज्य सरकार पाहत आहे। सरकारकडे कोणत्याही छोटा किंवा मोठा हा भेद नसतो आणि ते भेद सरकार कधी करतही नाही। म्हणून गुंडांची वाढलेली मस्ती ही जर कमी करायची असेल तर मागही मी सांगितलं होतं की अशा लोकांना भरचौकात मारलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।